माननीय तुकाराम मुंडे साहेब यांच्यामुळेच आज हा आमचा व्यवसाय सुरू आहे। ते कसे पहा। आम्ही लाकडी घाणा तेलाचा व्यवसाय 3 वर्षापासून करत आहोत। 3 वर्षांमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या 7 लाकडी तेल घाण्याच्या मशीन घेतल्या, पण ग्राहकांचा पाहिजे असा प्रतिसाद भेटत नव्हता। साधारणपणे 1 लिटर तेल विक्रीपासून जून 2026 पर्यंत आमची फक्त दररोज 30 लिटर तेलाची विक्री होत होती। त्या 30 लिटर तेलाच्या विक्रीमधून आमचा उत्पादन खर्चही निघत नव्हता, आम्हाला बिलकुल परवडतच नव्हतं। तर त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की हा व्यवसाय आता बंद करायचा, सगळ्या मशिनरी वगैरे विकायला काढायच्या, दुकानातला आहे तेवढा स्टॉक संपून टाकायचा, हे आम्ही ठरवलं होतं। पण अचानक एक दिवस साधारणपणे 3 जून 2026 ला या दिवशी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी 3,58,000चा माल सील केला। सील करण्याचं प्रमुख कारण होतं त्यावरती या पद्धतीचे स्टिकर लावलेले नव्हते। काही बॉटलवरती स्टिकर होते तर त्याच्यावरती एक्सपायरी डेट नव्हती, मॅन्युफॅक्चरिंग डेट नव्हती। ह्या अशा कारणामुळे, तसेच आमच्याकडं लायसनही नव्हतं उत्पादन करण्याचं। अहिल्यानगरचं आमचं लायसन आहे, पण त्याचं विक्री करण्याचं लायसन लागतं हेच आम्हाला माहिती नव्हतं। त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने आम्हाला भेटायला बोलावून सांगितले की तुम्ही विक्री करण्याचे लायसन काढून घ्या, लेबल छापून घ्या, त्यावर सर्व आवश्यक ती माहिती लिहा, एक्सपायरी डेट, MFG डेट, बॅच नंबर। हेच शिकण्याचा दंड म्हणून आम्ही 10,000 रुपये दंड भरला व दुसऱ्याच दिवशी विक्रीचे लायसन काढले, लेबल बनवून घेतले, पेस्ट कंट्रोल करून घेतले। त्यानंतर माझ्या असे लक्षात आले की जर आपण इतकं शुद्ध उत्पादन करूनही जर एफडीएच्या अधिकाऱ्यांचं इतकं लहान बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष असेल तर या तेलाला पुढे भविष्यात चांगले दिवस येतील याची माझी खात्री पटली। आणि आम्ही जो निर्णय घेतला होता की तेल घाणा व्यवसाय बंद करून नवीन व्यवसाय सुरू करायचा, त्यामध्ये पुन्हा आम्ही उभारीने काम करायला सुरुवात केली। ज्या दिवशी एफडीए अधिकाऱ्यांनी आमच्या दुकानातील एवढा शुद्ध माल सील केला, त्या दिवशी माझ्या मनात आले की आपण तुकाराम मुंडे साहेबांवरती एक छोटीशी रील बनवूया। त्या रीलचा विषय होता, तुकाराम मुंडे एफडीए प्रमुख राहिले तर महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, ते कसे पहा। ही रील आम्ही आमच्या प्रोफाईलला पिन करून ठेवलेली आहे, ती तुम्ही नक्की पहा। तुकाराम मुंडे साहेब किंवा त्यांचे सहकारी खाद्यपदार्थावरती वेगवेगळ्या प्रकारे रेड टाकत आहेत, त्यामुळे ग्राहकांना, सामान्य जनतेला आपण काय खात होतो, विष खात होतो की अन्न पदार्थ खात होतो याची त्यांना शहानिशा झाली। यामुळे ग्राहक सुज्ञ झाला, सजग झाला, चांगलं खाण्याची डिमांड वाढली, मागणी वाढली, यामुळे आमच्या तेलालाही मागणी वाढली। सध्या जे तेल आम्ही फक्त दररोज 30 लिटर विकायचो, तेच तेल आज आम्ही 300 लिटर विकत आहोत। याबद्दल याचं सगळं श्रेय जातं ते फक्त आणि फक्त तुकाराम मुंडे साहेब। धन्यवाद तुकाराम मुंडे साहेब। शेतकऱ्याने व्यवसायात उतरण्या अगोदर कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेणे अपेक्षित आहे। जनरली शेतकरी कुठल्याही प्रकारच्या लायसनची, कायदेशीर प्रक्रियांची माहिती करून घेत नाही। उत्पादन चांगले असते पण कायदेशीर बाबींची पूर्तता नसल्यामुळे आपण नेहमीच अडचणीत येतो। त्यामुळे माझे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की कुठलाही व्यवसाय करताना कायदेशीर सल्ला घेणे अपेक्षित आहे। कायदेशीर बाबींची पूर्तता करून पाहिजे ते जे लायसन, कागदपत्रे आवश्यक आहेत ते आधी काढून घेणे अत्यावश्यक आहे। थँक्यू कोरडवाहू कंपनी करता मी बाळू उरमुडे।